धर्मरक्षावया अवतार घेसी आकुल्या पाळीसी भक्तजना अंबरशीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळिनी किती धन्य तुझा कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोल साच करी तुका म्हणी तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दं मीशमालन्दी वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितुन समाधि राजा वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुं सोनो पंत तथा गुणीजनतया आवडीने मामा असे बोलती नामे शंकर शंकरा प्रभुतया सुसंगुजो सन्मती पुण्य श्लोकीची तो वारकरी संप्रदायाचा मोती खरा शोधतो ऐशा संतवरा सदा समकरा दांडी करा वंदितो लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा धर्मारक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना सेवेला घेतलेला भंग ज्ञान वैराग्यासहित भक्ती साधनेला नवसंजीवनी देणारे संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा सर्वांच्या परिचित असणारा अभंग आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या अवतार कार्याचं प्रयोजन या प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात. तत्पूर्वी वक्त्याचं काम आहे की या काय निमित्त कार्यक्रम आहे तो परिहार देणं कर्तव्य आहे. ते कर्तव्य समोर ठेवून आपल्या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामधील असणारा हा डोंगऱ्याचा पाडा या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये आज रामनवमीच्या निमित्तानं म्हणजे राम जन्मोत्सवाच्या निमित्तानं माझ्याकडे तुम्ही सर्व मंडळींनी सेवा समर्पित केलेली आहे. खरं तर आज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ही खूप मोठी विशेष पर्वणी आहे आणि दुसरी त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे सद्गुरू वामन बाबा महाराज यांच्या कृपेनं तसेच सद्गुरू वैकुंठवासी प्रातस्मरणीय सावळाराम बाबा महाराज यांच्या आशीर्वादानं आप्पा मौली आणि राजाराम महाराज मुसाटणे त्याचप्रमाणे सुभाष महाराज भटजी यांच्या मार्गदर्शनानं
हा राम जन्मोत्सवाचा आपण सोहळा संपन्न करत आहात आणि सर्वांच्या आशीर्वादानं प्रेमातून माझ्याकडेही सेवा आलेली आहे. खरं तर आज संप्रदायातील ही खूप मोठी महापर्वणी आहे. पर्व विशेषतः भागवत धर्मी नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तमोत्तम शिवरात्र 5 महापर्व काळ सांगितले. संप्रदायामध्ये काही नियमावली आहे आणि नियमावली जे संप्रदायाचे पायक आहेत त्यांनी पाळली पाहिजे. आम्ही कीर्तनकार मंडळी दररोज कीर्तन करतो, दररोज एक गाव घेतोय, दररोज फिरतोय, पण आम्ही नियम मोडले की आमच्या पाठीमागे येणारा समाज नियम मोडतो. पहिले आम्ही नियम पाळले पाहिजेत. नाही तर कीर्तन सुटलं की म्हणणार वाडा जेवायला वरण भात आहे का, चपाती आहे का, असं नाही. नियम पहिले आम्ही पाळले पाहिजे. म्हणून आज हा महापर्व काळाचा उत्सव आपण संपन्न करत आहात. 5 महापर्व काळ सांगितले. पहिला महापर्व काळ आज आपण संपन्न करत आहोत प्रभू रामचंद्रांच्या जयंतीचा, जन्मोत्सवाचा. दुसरी महापर्वणी सांगितली नरसिंह जयंती, तिसरी आहे वामन जयंती, चौथी आहे कृष्णाष्टमी, 5वी महाशिवरात्री. वारकरी संप्रदायामध्ये हे 5 महापर्व काळ आणि 24 एकादशी कटाक्षानं आपण व्रत म्हणून केल्या पाहिजेत. कारण तुकोबारायांचा तसा आग्रह आहे. आमचे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांना भेटायला गेले त्यावेळी व्रताच्या संबंधाने चर्चा करत असताना तुकोबारायांनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना देखील व्रत एकादशी करायला सांगितले. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. आपल्या जीवनामध्ये व्रत वैकल्य असणं गरजेचं आहे. अंतःकरणाची शुद्धता, मन विक्षेप आवरणाची निवृत्ती जर व्हायची असेल तर जीवनामध्ये साधना पाहिजे. साधनामध्ये पहिली साधना सांगितली व्रताची. व्रत असलंच पाहिजे. सांगू का, जवळजवळ 50% महाराज मंडळी व्रत करत होते. सोमवार नाहीत, एकादशी नाहीत, काही नाही. अवघड गोष्ट आहे. जाऊ दे, चला तुम्हाला भाग सांगायचा नाही. म्हणून व्रत असलं पाहिजे. मग आपल्या संप्रदायामध्ये हे 29 व्रत करायला सांगितले. 24 एकादशी आणि 5 महापर्व काळ कटाक्षानं केलेच पाहिजेत. आणि ही महापर्वणी आहे प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव आपण संपन्न करणार आहोत. म्हणून तुकोबारायांचा अवताराच्या संबंधानं आज तुमच्या समोर हा अभंग घेतलाय. तुकोबारा या अभंगातून भगवान परमात्म्याच्या अवतार प्रयोजनाचं वर्णन या अभंगामध्ये तुकोबारा करतात. भगवान परमात्म्याच्या अवतार स्वरूपाचं वर्णन जर पाहायला गेलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही आम्ही परमात्म्याच्या अवतार स्वरूपाचं वर्णन करू शकत नाही. त्याचं एकच कारण आहे, कारण तुम्हा आम्हाला परमात्म्याची सर्व अंगानं अनुभूती आलेली नाही. म्हणजे काय, देवाचा तुम्हा आम्हाला परिचय झालेला नाही. कारण परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते अलौकिक स्वरूप आहे, न समजणारं स्वरूप आहे. आमचे गुरुवरे श्री गुरु विठ्ठल बाबा गुलींच्या मुखातून ऐकलेली काही वाक्य सांगण्याचा प्रयत्न करेन. जेवढे आठवेल तेवढे सांगेन. परमात्म्याचं स्वरूप हे अलौकिक आहे. मग बाबा म्हणायचे अलौकिक म्हणायचं कशाला. बाबा 4-2 मुद्दे सांगायचे, त्यातले 2-3 आठवतात मला. त्यातले पहिला मुद्दा बाबा सांगायचे, अलौकिक कशाला म्हणायचं, जे सर्वसामान्य लोकांना समजत नाही त्याला अलौकिक म्हणायचं. 2, पंचमहाभूतामध्ये जे अडकलं जात नाही त्याला अलौकिक म्हणायचं. आणि 3, या जगतावरती काळाची सत्ता आहे, परंतु काळाची सत्ता ज्या तत्वावरती नाही त्याला अलौकिक म्हणायचं. मग या जगतामध्ये असं काय आहे
की जे सर्वसामान्य माणसाला समजत नाही, पंचमहाभूतामध्ये अडकत नाही आणि काळाची सत्ता त्या तत्वावरती चालत नाही, असं एकच तत्व आहे. त्याच तत्वाला परमतत्व म्हणतात, परमात्मा म्हणतात, देव म्हणतात, राम म्हणतात, कृष्ण म्हणतात, विठोबा म्हणतात, की जो सर्वसामान्य माणसाला समजत नाही. तुम्ही म्हणाला असं कसं, देव कसं समजत नाही, देव समजल्याशिवाय आपण भक्ती करतो का? तरी देखील मी म्हटलं सर्व अंगानं परमात्म्याचं स्वरूप तुम्हाला समजत नाही. जर देव तुम्हाला समजला असता तर आपल्याच पूर्वजांनी तुकोबाऱ्यांना हे उत्तर दिलं नसतं. देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे, कशामुळे उत्तर दिलं? अहो देव समजलाच नाही, नेमका देव आहे कसा समजत नाही. ठीक आहे ना? आणि सांगू काही दुसरी महत्वाची गोष्ट, जर आपल्याला देव समजला असताना आपण एकाच देवाच्या निगडीत राहिलो असतो, एकाच देवाचे भक्त झालो असतो. आपण आपल्या अंतःकरणातील इच्छा एखाद्याच्या देवाच्या समोर मांडली, देवा माझी इच्छा पूर्ण कर. देवाला सांगितलं, देवा माझी ही इच्छा काय कर, पूर्ण कर. आणि देवानं जर इच्छा पूर्ण नाही केली तर आपण काय करतो? इच्छा बदलत नाही, देव बदलतो. या देवाला जा, त्या देवाला जा, त्या देवाला जा. ठीक आहे ना? आपल्याला देव समजत नाही, आपण सर्वसामान्य आहोत, अल्पज्ञ आहोत, त्याचा विषय नाही. देवाचा सर्वांगीण विचार केला तर देवाच्या जवळ राहणाऱ्यांना देव कळणार नाही. आता काही काल्याचं कीर्तन नाही, पण प्रसंग आला म्हणून 2 मिनिटात सांगतो, जास्त वेळ घेत नाही. देवाच्या जवळ राहणाऱ्यांना देव कळणार नाही. सकाळची वेळ होती आणि नंदराजाच्या वाड्यातून कृष्णाच्या रडण्याचा आवाज आला. कृष्ण परमात्मा भरपूर रडायला लागले. 3 वर्षाचं बाळ. वाड्यातून बाहेर शेजार आसपासच्या गवळणींना आवाज गेला. सकाळपासून कृष्ण टाहू करून फोडतोय, रडतोय. मग शेजारची वसुंधरा काकू आली. यशोदे, कृष्ण रडतोय, आईस का कोण आहेस? तुला लेकरू सांभाळता येईना का? रडून रडून लाल बुंद झालाय हा. का रडतोय? काय समजेनाच काकू, सकाळपासून रडतो. अगं पण आई असल्यानंतर त्या लेकराला रडण्याचं थांबवण्यासाठी काहीतरी करावं लागतं. काय करावं लागतं? अगं बाई त्याला समजावं लागतं. त्याला समजवलं का? हो समजवलं, तरी रडायचं काही राहीना. बर, मग खायला द्यायचं काहीतरी, खायला पण दिलं तरी रडायचा राहीना. मग एक काम करायचं, लेकरू समजवलं नाही राहत, खायला दिलं नाही राहत, सरळ उचलायचं, कडेवर घ्यायचं आणि गल्ली बोळानं चौकामध्ये फिरवत न्यायचं. पोरग रडायचं थांबतं. मग फिरवलं का सगळं करून बसलं. आता काय करावं? यशोदा माता वसुंधरा काकूला सांगते, मी कृष्णाला अनेक प्रकारे समजवलं, नाना परी समजावी ते परी न राहे श्रीहरी.
खायला दिलं का? खायला पण दिलं. काय दिलं खायला? मॅगी नव्ह, मॅगी नाही, दही भात कालोणी दिला वेगे झड करी. जुन्या काळामध्ये नाश्त्याला, नाश्ता हा इंग्रजांनी आणला बरं, आपला भाग नाहीचा. आपल्याकडे नेहारीची पद्धत होती. नेहारी म्हणजे डायरेक्ट जेवण. 8 वाजताच लोक जेवायची. दुधात भाकरी कुस्करायची, कालवणाने भाकरी कुस्करायची, वरपून खायची. नाश्त्याची पद्धत इंग्रजांनी आहे. मग त्या काळामध्ये नाश्त्याला काय दिलं जायचं? दही भात दिला जायचा. प्रमाण आहे ना. दही भात कालोणी दिला वेगे झड करी. अगं एवढं कुठं जमत का? लेकराला कडेवर घेऊन फिरले का? ते पण केलं. कडेवरी घेऊनिया फिरले मी दारोदार. कडेवर घेऊन प्रत्येक गोकुळातील घरना घर घेतलं, दारोदार मी फिरले. वसुंधरा काकूच्या लक्षात आलं, हा कृष्ण खोडकळ आहे, खोडसळ आहे, हा राधेशिवाय राहणार नाही. वसुंधरा काकू धावत गेले, राधेला म्हटलं चल, कृष्ण रडायचं काय राहिना, तुझ्याशिवाय कृष्ण रडायचा राहणार नाही. राधा म्हणली, अहो नवरा कामाला जायचा आहे, लेकरं शाळेत जायची, सासू सासऱ्यांना जेवायला घालायचे, त्रास आहे त्यांना, मला भाकरी थापायच्यात, आणि तुम्ही काय हे दुसरं. आग बाई, कृष्ण खूप रडतोय, आकांत करून ठेवलाय, अख्खं गोकुळ त्याच्या रडण्याच्या आवाजानं जाग झालं. असं ऐकल्याबरोबर राधेला गेलावलं, आणि राधानं पटकन ते भाकरीचं पाळ ठेवलं, तशीच भरक्या हातानं नंदवाड्याकडे धावली. राधेला बघितल्या बरोबर कृष्णानं रडायचं थांबवलं. राधा ही कोण आहे? भगवत भक्त आहे ना. आणि देव रडायचं कधी थांबतो? भक्त जवळ आल्यावर. विठ्ठल मग यशोदा माता त्या राधेकडे बघून म्हणते, राधे 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 गे श्याम सुंदरा, राधे गे श्याम सुंदरा, राधे गे श्याम सुंदरा, राधे 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 गे श्याम सुंदरा, राधे गे श्याम सुंदरा, राधे गे श्याम सुंदरा. आता जड करी आपुलिया मंदिरा, कळाला का यशोदेला? नाही कळला. राधेला समजला, यशोदेला नाही समजला परमात्मा. सर्वसामान्य माणसाला जी गोष्ट समजत नाही त्याला अलौकिक म्हणतात. पहिला मुद्दा आपला संपला. दुसरी गोष्ट बाबांनी सांगितली, पंचतत्वामध्ये जी वस्तू अडकली जात नाही त्याला अलौकिक म्हणतात. आपण पंचमहाभूतांपासून आपली निर्मिती झाली, आपला देह निर्माण होत असताना एकूण 36 तत्व एकत्रित आली, मग या देहाची उत्पत्ती झाली. महाभूतान्य अहंकारो बुद्धिर्व्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रिय गोचराः इच्छा द्वेष सुखम दुःखम संघाश्चेतना. 36 तत्व 13वा अध्याय काढा. सगळे अगदी ज्ञानोबांनी सविस्तर स्पष्ट लिहिलेलं. 36 तत्व एकत्रित आली, आपलं शरीर बनलं. त्यामध्ये पंचमहाभूत महत्वाचे. आपण पंचमहाभूतापासून निर्माण झालेलो आहोत, त्यामुळे पंचमहाभूतामध्येच आपण अडकलेलो आहोत. पंचमहाभूताच्या पलीकडची आपली स्थिती नाही. आपण म्हणू शकत नाही अनु रेणुया थोकडा तुका आकाश एवढा, नाही म्हणू शकत. चला, परमात्मा
परमात्म्यानं निर्माण केलेली ही पंचमहाभूते. पंचमहाभूताची निर्मिती कोणी केली? देवानं केली. त्यामुळे तो पंचमहाभूतामध्ये अडकत नाही. तिसरी गोष्ट, काळाची सत्ता ज्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात. आपल्यावर काळाची सत्ता आहे की नाही? अहो, जन्माला आल्याबरोबर आपला सोबती कोण आहे? काळ, मृत्यू आपल्या सोबत आहे. तो जन्माला आल्यापर्यंत आपल्याला न्यायपर्यंत आपल्या सोबत असतो. आमचे गुरुवरे श्री गुरु विठ्ठल बाबा मुले म्हणायचे, काळ हा आपला सखा आहे, सखा सोबती आहे. आपण चालायला लागलो आपल्या समवेत चालतो, आपण बसलो आपल्या समवेत बसतो, आपण झोपलो आपल्या शेजारी झोपतो आणि विचार करतो किती वर्ष राहिले, किती महिने राहिले, किती तास राहिले. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आपण काळाचे काय आहार आहोत. आपण काळामध्ये अडकतो. परमात्मा, अहो, देवाच्या दरबारामध्ये काळ हा कामाला ठेवलेला गडी आहे. भगवान परमात्म्याची वचन आहेत, मियाची नेमीला साता. देव म्हणतात, मी माझ्या दरबारामध्ये मी कामाला ठेवलेला कोण आहे? हा गडे. मी याचं नियमन केलं, मी याची नेमणूक केली. मग मला सांगा, नोकराची सत्ता मालकावर असते का? नाही, मालकाची सत्ता नोकरावरती असते. म्हणून या तिन्ही अनुषंगानं परमात्म्याचं अलौकिक वर्णन यथायोग्य आहे. मग अवताराच्या संबंधानं हे अलौकिक वर्णन आपल्याला पाहिजे. तसं पाहिलं तर देवाचे अनेक स्वरूपाचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. परमात्मा अलौकिक आहे म्हणून त्याची आम्हाला प्रचिती येत नाही. तो नेमका कसा आहे सांगू शकत नाही, परंतु संतांना त्याची प्रचिती आली. ओळखिला हरी धन्य तो संसारी. मग नेमका देव आहे कसा हे संतांनी जाणलं. आहे कसा? ज्ञानोबा सांगतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्यासी, देखिले म्यात्यासी, बापर कुमारी बानली कैसी, बापर कुमारी बानली कैसी. देखिले म्यात्यासी, बापर कुमारी बानली कैसी, बापर कुमारी अनेक रूपामध्ये अनेक वेशांमध्ये परमात्म्याला ज्ञानोबा यांनी जाणलं. किती स्वरूपामध्ये? अनेक स्वरूपामध्ये. संत महात्मे परमात्म्याला मूर्ती स्वरूपामध्ये पाहतात. संत महात्मे परमात्म्याला सगुण रूपामध्ये पाहतात. संत महात्मे परमात्म्याला अवतार स्वरूपामध्ये पाहतात. संत महात्मे परमात्म्याला निर्गुण स्वरूपामध्ये देखील पाहतात. संत महात्मे परमात्म्याला कारण स्वरूपामध्ये पाहतात. संत महात्मे परमात्म्याला कार्य स्वरूपामध्ये पाहतात. संत महात्मे परमात्म्याला गुण स्वरूपामध्ये पाहतात. असं सांगायला लागलो ना, मूर्ती स्वरूपातले राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया, हे सगळं वर्णन देवाचं कसे मूर्ती स्वरूपातील आहे. दुसरं मी सांगितलं, परमात्म्याला संत महात्मे सगुण रूपामध्ये पाहतात. अनेक प्रमाण आहेत. आवडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखा भाव. परमात्म्याचं सगुण रूप संतांनी पाहिलं. आणखी परमात्म्याला निर्गुण स्वरूपामध्ये पाहतात. आनंद आदवय नित्य निरामय. आपण हे जाणू शकत नाही. खरं पाहिलं तर तुमचं आमचं मूळ स्वरूप हे निर्गुण स्वरूप आहे. परमात्म्याचं निर्गुण स्वरूप वर्णन करताना भागवतकारांनी प्रारंभी नमन करतानाच देवाचं मूळ स्वरूप सांगितलं, निर्गुण स्वरूप. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. देवाचं स्वरूप काय आहे? निर्गुण स्वरूप काय आहे? सच्चित आनंद स्वरूप. आपलं हे तत्व आहे. आपलं हे मूळ काय आहे? स्वरूप आहे सच्चित आनंद. सत म्हणजे सत्य, खरं. चित म्हणजे स्वयंप्रकाश. आनंद शब्दाला समानार्थी शब्द नाही. पाटी घेऊन बसलेल्या बघितल्या. गेला ना वांग्याच्या पाटीजवळ. वा, सुंदर वांगी आहे, लुसलुशीत आहेत, कोवळी कोवळी आहेत, काटेरी वांगी आहे. बघितल्याबरोबर मन हेलावलं. वा वा वा, खूप दिवस झाला आज आपण वांग्याची भाजी खाल्ली नाही, मसाला वांग खायचे.
मनामध्ये विचार आला, गेला वांगीच्या पाठीच्या त्या मावशीजवळ विचारलं, कशी दिली वांगी? मावशी म्हणल्या, कशी किलो दादा? बाजारला जाता का नाही तुम्ही? कशी किलो आहेत मावशी? कशी किलो आहेत? मग मी मराठीतच बोलतोय. 40 रुपये किलो. बरं ठीक आहे, 40 रुपये किलो. मग आपण मागताना काय 40 रुपये मागतो का? आपण मागताना 20 रुपयांनी सुरुवात करतो. असंच आहे आपण. शेतकऱ्याचा माल म्हटलं ना, निम्म्या किमतीत मागणार. सोनाराच्या दुकानात जावं बरं, सराफाच्या दुकानामध्ये. आता आमच्या तिथं बारामतीला, इंदापूरला चंदुका सराफाची स्पेशल दुकान आहेत मोठी मोठी. आता कसं तोळा आहे? तोळा बी नाही माहिती. 75. अरे बापरे, 10,000 वाढले. मग म्हणतो का 70,000 रुपये तोळा द्या म्हणून? नाही नाही, तिथं लगेच पैसे खटाखटा नोटा मोजाव्या लागतात. मग कसे बसे बाबा, 30 रुपयाला व्यवहार ठरला. 30 रुपयाची वांगी 1 किलो. वांगी टाकायला सुरुवात केली. आता ती बाजारात बसणारी मावशी किती हुशार हो. टाकता 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 4-2 किडकी वांगी टाकली. जो त्यानं बघितलं बर, त्याच्या मनामध्ये लगेच विचार आला, आता संध्याकाळी आपण जाणार वांगी शिजवणार, त्याला तेल किती जाईल, मसाला किती जाईल, शेंगदाणे किती जाईल, गॅस जाईल, बायकोची मेहनत वायाला जाईल. आणि ताटामध्ये जर आळी आली तर, किडकं वांग आलं तर केलेल्या सगळ्या भाजीचा सत्यानाश होईल. म्हणला मावशी 40 नाही 50 घ्या, पण खरी वांगी द्या, बिगर किडकी वांगी द्या. त्याच्यामुळे मनामध्ये विचार आला, आपलं मूळ स्वरूप काय आहे? सत्य स्वरूप आहे. दुसऱ्यानं आपल्या बरोबर खोटा व्यवहार केला आवडत नाही. आपल्याला वाटतं प्रत्येकानं आपल्याला खरं सांगावं, माझ्याशी व्यवहार खरा करावा, माझ्यापासून कोणती गोष्ट गपचूप लपवून ठेवू नये. कशामुळे वाटतं? आपलं मूळ स्वरूप काय आहे? सत्य स्वरूप आहे. सत्य स्वरूपातून आपल्या आत्म्याची निर्मिती आहे. म्हणून दुसरा मुद्दा, स्वयंप्रकाश. हा स्वयंप्रकाश प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे, जीव रूपानं. मग हा स्वयंप्रकाश काय करतो? लवकर उठवतो, आंघोळ करायला लावतो, दात घासायला लावतो, चहा घ्यायला लावतो, देवपूजा करायला लावतो, काम करायला लावतो, सगळा व्यवहार सांभाळायला लावतो, चालायला, बोलायला, फिरायला. हा कोण? स्वयंप्रकाश आहे. हा स्वयंप्रकाश निघून गेला की दारामध्ये गर्दी जमते आणि लोक म्हणतात, उरका, वेळ नाही, ऊन वाढलंय, उखाडा वाढलाय, लोकांना लांबून जायचे. स्वयंप्रकाश निघून गेला की राम नाम सत्य हे बस. हा स्वयंप्रकाश आपल्याला उठवतोय, बसवतोय, लिहायला, बोलायला, चालायला, सगळ्या क्रिया करायला भाग पाडतो. कोण? स्वयंप्रकाश. त्याला बाकीच्या प्रकाशाची गरज नाही, आपोआप आतून गोष्टी सुचत असतात. बर का? दुसरा मुद्दा. आणि तिसरी गोष्ट सांगितली, आनंद. आनंद आपलं काय आहे? मूळ स्वरूप आहे. जगामध्ये असं कोणाला वाटतं की मी आनंदी राहू नये? प्रत्येकाला वाटतं आपण आनंदामध्ये राहू, कारण का ते आपलं मूळ स्वरूप आहे. आणि हे देवाचं काय आहे? निर्गुण स्वरूप आहे. म्हणून ते देवाचं निर्गुण स्वरूप आत्म्याच्या रूपाने तुमच्या आमच्या हृदयामध्ये ठासून भरलेलं आहे. सर्व घटी राम देहा देही एक, 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 सर्व घटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, प्रकाशक सहस्ररश्मी, देवाचं मूर्ती स्वरूपाचं आपण वर्णन पाहिलं, सगुण रूपाचं वर्णन पाहिलं, निर्गुण स्वरूपाचं वर्णन पाहिलं. परमात्म्याच्या कार्य स्वरूपाचं संतांनी वर्णन केलेलं आहे. काय केलं कार्यानं? संतांनी काय केलं? जेने हे विश्व निर्मिले. हे काय देवाचं काय आहे?
कार्य, देवाच्या कारण स्वरूपाचं देखील आपल्याला वर्णन पाहायला मिळतं. जयापासून सकळ मही मंडळ हे झाले. परमात्म्याच्या गुण स्वरूपाचं देखील वर्णन पाहायला मिळतं. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेते म्हणून तो भगवंतो. काय गुणांचं वर्णन आहे. आता आपल्याला पाहिजे परमात्म्याच्या अवतार स्वरूपाचं वर्णन. देवानं अवतार का घेतला, कशासाठी अवताराला देव आला, त्याची 2-3 कारण आहेत. पहिलं कारण आमच्या तुकोबारांनी सांगितलं की या देवाच्या डोक्यावरती अनेक भक्तांचे अनेक ऋण झालेले होते. व्यवहार शास्त्राचा नियम आहे की ऋण फेडून माणसाने मुक्त व्हावं मग म्हणावं. आमचे गुरुवारी श्री गुरु विठ्ठल बाबा गोले म्हणायचे, ऋण करून माणूस मेला तर फेडण्यासाठी परत त्याच घरामध्ये त्या व्यक्तीच्या दारामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपाने यावं लागतं. बाबांची भाषा आहे. मग माणसाने ऋण फेडून मारावं, कर्ज फेडून मारावं. अलीकडची लोक, आमच्या पश्चिम महाराष्ट्रातील लोक कर्ज करून मारतात. कर्ज करून मारतात, बँका बुडतात, पतसंस्था बुडतात, सोसायट्या बुडतात, सावकार बोंबलायला लागतात. वाईट अवस्था. कर्ज करून माणसं मारतात. पण कर्ज फेडून माणसाने मारावं. कर्ज म्हणजे ऋण. आपल्यावरती पहिलं ऋण आहे आई वडिलांचे, दुसरे आहेत गुरूंचे, तिसरे आहे समाजाचे, चौथे आहेत देशाचे. ह्या सगळ्या ऋणांतून मुक्त होऊन आपण मरावं. आई वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हावं. आई वडिलांची सेवा करणं म्हणजे आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याचा भाग आहे. ऋणातून मुक्त झालं पाहिजे. देवाला देखील वाटलं की या भक्तांचे अनेक ऋण आहेत. ती ऋण उतरवण्यासाठी, ऋणातून मुक्त होण्यासाठी परमात्मा अवतरित झाला. ऋण फेडावया अवतार केला, अवतार केला, अवतार केला, अवतार केला. ऋण फेडावया अवतार केला, अवतार केला. अविनाश आला आकारासी, अविनाश आला आकारासी, अविनाश आला आकारासी. अनेक भक्तांची अनेक ऋण देवावरती झाली होती. मग ऋण फेडण्यासाठी देव अवतरित झाला. ऋण फेडावया अवतार केला, अविनाशाला आकारासी. पहिलं कारण पाहिलं. दुसरं कारण आमच्या निळोबाऱ्यांनी दिले बरं का, आणि गमतीनं दिले. का देव अवतरित झाला, का व्यापक झाला, का विस्तारला. निळोबाऱ्या म्हणतात देव एकटा होता आणि त्याला कुणाच्या तरी सोबतीची गरज होती. एकांत त्याला आवडत नाही. आपल्याला देखील एकांत आवडत नाही. माणूस एकटा राहत नाही. 2 माणसं एकटी राहतात, एक तर वेडा किंवा जीवनमुक्त. आपण वेडे नाही, जीवनमुक्त नाही. मग आपण कसे आहोत, आपण समाजशील प्राणी आहोत. आपल्याला समाज पाहिजे, कुणीतरी सोबत पाहिजे. साधं पनवेलला जायचं असेल तर गाडीत बसतो, पाठीमागचं काय काम नसतं, चल बाबा 10 मिनिटांमध्ये येऊ, तरी देखील त्याला गाडी बसवतो, जोरात पनवेलला जातो. काय काम नसतं, भाकरीच्या ओरावर कांदा, काय काम नसतं त्याचं, तरी देखील सोबत पाहिजे असतं. ठीक आहे ना, सोबत पाहिजे. माणूस एकटा राहू शकत नाही. आता अलीकडे माणसं एकटी दिसतात, तरी देखील ती एकटी नसतात. कशामुळे? त्यांच्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल नावाचे एक पिल्लू असतं म्हणून त्यांना एकांत नाही. काय एकांताची काही गरज नाही. जाऊ दे, चला. देव देखील एकटा होता, कर्मच नव्हतं, म्हणून देव अवतरित झाला, व्यापक झाला, विस्तारला, वेगवेगळ्या नाना रूपामध्ये तो प्रगट झाला. निळोबारायांची भाषा आहे, एकलेनी कंठेची म्हणून या येणे, केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो, ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. एकटा होता, कर्मच नव्हतं, म्हणून अवतरित झाला.
नाना रूपाने नटला, अनंत रूपामध्ये व्यापक झाला. हो, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणी तोच झाला. ठीक आहे ना? अनेक अवतार त्याने घेतले. चला, दुसरं कारण. आणि तिसरं कारण भगवान परमात्म्याने स्वतः सांगितले. मी अवतरित का झालो? परमात्मा सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची संस्थापना करण्याकरता परमात्मा अवतरित झाले. तोच विषय आमचे जगद्गुरु तुकोबाराय सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. कशासाठी अवतरित मी होतो? धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. धर्माचं रक्षण करण्याकरिता एक सामान्य विचार सांगतो. या जगतामध्ये किती धर्म आहे आणि ते प्रत्येकाचे धर्म भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाच्या धर्माच्या नियमावली भिन्न भिन्न आहेत. त्यांचे उपासक भिन्न भिन्न आहेत. त्यांचं कार्य भिन्न भिन्न आहे. त्याच्यामध्ये समानता नाही. आपण धर्माच्या परिभाषा नियमित केलेल्या आहेत. संतांना तो धर्म अपेक्षित नाही. संतांचा आणि आपल्या या धर्माच्या व्याख्येमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. संतांनी धर्माची व्याख्या करताना केली भेदाभेद ब्रह्म तुकोबारायांनी केलेली धर्माची व्याख्या आहे. तुकोबाराय म्हणतात वैष्णवांचा धर्म कोणता आहे? भेद करणं हा धर्म नाही. अभेद वृत्तीनं राहणं हा धर्म आहे. एखाद्यानं भेद अभेद केला तर तो मंगल आहे असं तुकोबाराय म्हणतात. अमंगळ आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ. मग अभेद वृत्तीनं राहणं समानता हा खरा धर्म आहे. संतांची भाषा म्हणून मी सांगतो. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये समानता आहे. तुम्ही म्हणाल कशी? आत्ता सांगतो लगेच.
आता तुम्ही सर्वजण कीर्तनाला बसलेले आहेत, काही साथीला उभे राहिलेले आहेत, मी स्वतः कीर्तन करतोय, आदरणीय महाराज मृदंगाची सेवा करताय, अनेकांनी अन्नदानाचं नियोजन केलेलं आहे, कुणी माईक सिस्टीमची व्यवस्था केली, उखाडा आहे म्हणून यांची व्यवस्था केली, सगळ्यांची काय आहे ही सेवा आहे का नाही. मग याची फलश्रुती देखील मिळत असताना समान मिळणार, कमी जास्तपणा होईल असं काही पण देवाकडून येणारी जी फलश्रुती आहे ना समान. झाडून काढणाऱ्याला जे फळ तेच कीर्तन करणाऱ्याला, गायन करणाऱ्याला जे फळ तेच बसणाऱ्याला आहे का नाही, अन्नदान करणाऱ्याला जे फळ तेच बाकीच्या सेवा करणाऱ्याला. असंच आहे ग्रंथामध्ये देखील काय, ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा आहे, चांगदेव वासिष्ठचा अधिकारी वेगळा आहे, अमृत अनुभवाचा अधिकारी वेगळा आहे, हरिपाठाचा अधिकारी वेगळा आहे, पण फलश्रुती मात्र एक आहे. हरिपाठ वाचल्यानंतर जे फल तेच ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर, अमृत अनुभव वाचल्यानंतर जी फलश्रुती तीच तुकोबाराची गाथा वाचल्यानंतर, ह्याच्यामध्ये समानता आहे. अभेद वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला तुमच्या लक्षात येत नाही, पण मी पटवून देईन. आपण सगळी आषाढीला पंढरपूरला निघतो ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये, त्यामध्ये आपलं सगळं नाव गाव पद संपत्ती सगळी बाजूला राहते. पदावरून संपत्तीवरून तुमच्या कार्यभागावरून तिथं नाव शिल्लक राहत नाही. प्रत्येकाला सोहळ्यामध्ये दाखल झाल्यानंतर एकच नाव मिळतं, ते नाव आहे माऊली. भजन करणाऱ्याला माऊली, टाळकरी माऊली, गाणारे माऊली, झेंडेकरी माऊली, दिंडी चालक मालक सगळे ट्रस्टी माऊली, चौकदार माऊली, सोहळ्याची व्यवस्था करायला येणारे सर्व पोलीस बांधव सोहळ्यामध्ये कोण, माऊली. आरोग्य सेवक सोहळ्यामध्ये कोण, माऊली. पाणी पोहोचवण्यासाठी सेवा करणारे सगळे टँकरवाले सोहळ्यामध्ये कोण, माऊली. चहा विकणारे माऊली, फुलं विकणारे माऊली, खेळणी विकणारे माऊली, चपला चोरणारे माऊली, तंबाखू खाणारे, तंबाखू विकणारे सगळे सोहळ्यामध्ये कोण, अहो माऊलीच, सगळे माऊली. याला म्हणायचं काय, अभेद वृत्ती, अभेदपणा. मग हा खरा धर्म आहे. ज्ञानोबारायांच्या जवळ कोणी येऊ द्या, ज्ञानोबाराय त्याचं पद बघत नाही, त्याची शक्ती बघत नाही, बळ बघत नाही, त्याच्या जवळची संपत्ती बघत नाही. कोणी असू दे, कोणी असू दे, ज्ञानोबारायांच्या जवळ गेला की ज्ञानोबाराय त्याला आपुलकीनं जवळ घेतात, आपलंसं करतात. एक उदाहरण सांगतो, पुढे चलतो. ज्ञानोबारायांचा कार्तिक त्रयोदशीला समाधी सोहळा संपन्न होतो. समाधी सोहळा झाला की आपण सगळेजण घरी येतो. अमावस्या दिवशी काला होतो. काला झाला की आपले सगळे फडकरी मंडळी जे आहेत आपापल्या निवासस्थानी जातात. म्हणजे श्री गुरु भास्कर महाराज, आजरेकर महाराज, शिरवळकर महाराज, टेंबूकर महाराज, आणखी काय असतील ते जातात. ते फडकरी जातात, दुसरे फडकरी मनोरंजन करण्यासाठी आळंदीत दाखल होतात. दुसरे फडकरी म्हणजे कोण, नारायणगावचे फडकरी. अहो तमाशा फडकरी आलं का लक्षात, तुम्हाला ते माहिती नाही, पण आम्ही राहिलो आळंदीत 10-12 वर्ष. मग ते आपले फडकरी जातात आणि ते फडकरी लोकांचं मनोरंजन करण्यासाठी आळंदीमध्ये येतात. जुन्या काळामध्ये 1910 सालची गोष्ट. त्या काळामध्ये नारायणगावचे गाजलेले म्हातार बाबा तमासगिराचे फडाचे मालक आळंदीमध्ये यायचे. आल्यानंतर तमाशाचा फड उभा करायचे, स्टेज उभा करायचे. गणगवळण होण्याआधी पिशवीतला नारळ काढायचे, ज्ञानोबारायांच्या सरळ दर्शनाला जायचे. नारळ फोडण्याआधी दर्शनाला जाण्याची त्यांची परंपरा होती. दर्शनाला जायचे. ज्ञानोबारायांच्या दर्शनाला जाताना 2 मार्ग आहेत. एक आहे विनमंडपातून, दुसरा आहे गणपती दरवाजातून. तुम्हाला माहिती, विनमंडपातून पालखीसाठी मोठ्या अधिकाऱ्यांसाठी आहे, आणि तुमच्या आमच्यासाठी गणपती दरवाजातून. गणपती दरवाजातून ते म्हातार बाबा आले, ज्ञानोबारायांच्या समाधीला स्पर्श केला, नारळ लावला, दर्शन घेतलं, आणि बाहेर निघताना एकच दरवाजा आहे, सिद्धेश्वराचं मंदिर, आजान वृक्षाचा बाग. त्या पायरीवर उतरत असताना एकूण आमचे जोग महाराज निघाले होते. कुणीतरी महाराज दिसतायत, फेटा बांधलाय, गळ्यामध्ये उपरणे, बहुतेक कीर्तनाला चाललेत, महाराज दिसतायत म्हणून दर्शन घ्यावं. त्या अनुषंगानं जोग महाराजांच्या पायावरती त्या म्हातार बाबांना डोकं टेकवलं. जोग महाराजांनी त्या म्हातार बाबांकडे बघितलं. कृपा दृष्टी न्याहाळिले, आपुले पदी बैसविले.
आणि जोग महाराज आनंदाच्या भरामध्ये त्या तमासगीर असणाऱ्या म्हातार बाबाला म्हणाले, वा, आज ज्ञानोबारायांच्या दर्शनाला साक्षात नारायण गावचे महाराज आले. तमासगीर आले असं म्हटलं असतं तर काय वावगं नव्हतं. काय म्हटले? महाराज आले. हुशार होते म्हातार बाबा. अनेक वर्षाची ज्ञानोबारायांची सेवा चालू होती. अंतःकरण शुद्ध झालेलं होतं आणि सद्भाग्याचा उद्धाराचा क्षण आलेला होता. सगळं जणू काय गोष्टी जुळून आल्या आणि म्हातार बाबा म्हणले, जोग महाराज, मी काही महाराज नाही, मी साधा तमासगीर आहे. बाया नाचवतोय, लोकांचं मनोरंजन करतोय, पोटाची खळगी भरतोय आणि तुम्ही मला महाराज म्हणता. मी देखील ग्रंथ वाचतोय. या जगतामध्ये फक्त दोनच महाराज संप्रदायामध्ये, बरं का, इतर आणखी राजे महाराज आहेत त्याबद्दल मला बोलायचं नाही, पण संप्रदायामध्ये दोनच महाराज, एक ज्ञानोबाराय, दुसरे तुकोबाराय. ज्ञानियांचा गुरु राजा महाराज म्हणजे महाराज म्हणजे महाराज. ज्ञानोबाराय हे काय आहेत? महाराज आहेत. आणि त्यानंतर या मृत्यू लोकामध्ये दुसरे महाराज म्हणजे तुकोबाराय. आहे का नाही? हो. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय महाराज कसे? निळोबारायांचं प्रमाण. महाराज हा जन्मला मृत्यूलोकी, दुजी उपमा नाढळे इहलोकी. ही उपमा दुसरी कुणी ग्रहण करू शकत नाही. महाराज ही पदवी तुकोबारायानंतर दुसरी कोणाला लागू होत नाही. तुम्ही म्हणाल, मग तुम्ही महाराज का म्हणून घेता? आम्हाला पदव्या काय कमी झाल्या का? आता किती पदव्या आमच्या नावाच्या पाठीमागं लागल्या. पदव्यांचे ढीगच्या ढीग आले. एखाद्या महाराजाची जर पदवी नाही चिटकवली पत्रिकेमध्ये, येत नाही महाराज कीर्तनाला. अनेक पदव्या आल्या. आता नवीन पदवी आली, जी टॉकीज पेन. गात्यात नाही, ज्ञानेश्वरीत नाही, जाऊ दे, चला मी काही टीका वगैरे करायला आलो नाही, सांगतो मी त्यातला भाग. मनवा हरीचे दास, ही किती मोठी पदवी हो. तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना काय सांगितलं? तुम्ही स्वतःला हरीचे दास म्हणवा. हरी भक्तीमध्ये तत्पर असणारा, परायण असणारा. काय कमी मोठी पदवी आहे का? पदव्यांचा सुळसुळाट झाला. त्या जुन्नर भागामध्ये सुरळ्याला मी कीर्तनाला गेलो आणि पत्रिका छापताना मिस्टेक झाली, मागं पुढं पदव्यांची झाली. आहे का नाही? आता माझ्या पुढं कधी आळंदीकर टाकतात किंवा कधी इंदापूरकर टाकतात वगैरे वगैरे. आणि माझ्या नावाच्या पुढं दुसरी पदवी आली. काय नाव माझ्या नावाच्या पुढं पदवी आली? ब चंद्रकांत महाराज सूर्यवंशी दशक्रियाचार्य. आता ही काय पदवी का? पण आली. आता काय दुसऱ्या महाराजाची पदवी माझ्याकडे आली. चला जाऊ दे. तुकोबारायानंतर या जगतामध्ये महाराज नाही. जो महाराजांनी सांगितलं, जो ज्ञानोबारायांच्या दर्शनाला शुद्ध करणं अंतःकरणाने येतो, शुद्ध भावाने येतो, तो ज्ञानोबाराय स्वरूप होतो. म्हणून तुम्ही महाराज आहात. ही जी वाक्य होती ना, हृदय पटलावरती जाऊन विराजमान झाली, रुजवात झाली. तमाशा सोडला. 43 वर्ष ज्ञानेश्वरीची पारायण केली, ज्ञानेश्वरी कंठस्थ केली आणि ज्या ठिकाणी भेट झाली त्याच ठिकाणी आपला देह ठेवला. आज देखील ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये 2 पायऱ्या. पहिली आहे आमच्या हैबत बाबांची आणि दुसरी आहे आमच्या तमासगीर म्हातार बाबांची. विठ्ठल. म्हणून संत महात्म्यांच्या दरबारामध्ये अभेदपणा आहे, भेदवृत्ती नाही. संत महात्मे प्रेम करताना आपल्यावरती जेवढं प्रेम करतात तेवढं त्यांच्या मुलांवरती करतात. प्रेम जे करणे पुत्राची, ते चिदासा आणि दासी. आपल्या प्रेमामध्ये विभाग नाही. आपल्या प्रेमाला अनेक वाटा आहेत. थोडं प्रेम आपलं संपत्तीवर, थोडं प्रेम गाडीवर, थोडं प्रेम सोन्यावर, थोडं प्रेम पत्नीवर, थोडं प्रेम पप्यावर. किती प्रेमाच्या भागण्यात आपल्या. आपलं एकूण निस्सीम प्रेम देवावरती आहे का? नाही. पण संतांचं सगळ्यांवरती सारखं प्रेम, त्याच्यामध्ये अभेद नाही. हा खरा धर्म आहे. आणि हा धर्म ज्यावेळी लोक पावतो त्यावेळी संत महात्मे आणि परमात्म्याला मृत्यू लोकामध्ये आवर्जून अवतार घ्यावा लागतो. संत महात्म्याने
देखील त्याकरता अवतार घेतला. आता मला संतांचा विचार सांगायचा नाही. मग परमात्मा या मृत्यू लोकामध्ये धर्माची संस्थापना करण्यासाठी अवतरित होतो. अवतार शब्द आलाय. पहिला आपण शब्द बघितला धर्म शब्द, दुसरा आहे अवतार शब्द. अव हा उपसर्ग आहे, तृ तरती धातू आहे. तरती म्हणजे तरणे. तरणे म्हणजे काय? एखादी लाकडाची वस्तू आपण पाण्यामध्ये टाकली, काही वेळ बुडते की लगेच वर काय येते? वर येते. त्याला वर आली म्हणजे काय झाले? तरली. म्हणजे तरणे या शब्दाचा अर्थ आहे खालून वर येणे. तरणे म्हणजे काय? खालून वर येणे असा अर्थ. पण हा उपसर्ग असा शब्द आहे ना, तो ज्या शब्दाला लागतो त्याचा पूर्ण विरोधार्थी शब्द तयार करतो. अव हा उपसर्ग आहे आणि तो तृतर्ती धातू या क्रियापदाला लागला. तृतर्ती शब्दाचा अर्थ आहे खालून वर येणे. अव उपसर्ग लागल्यामुळं अर्थ बदलला आणि मग अर्थ उरफाटा झाला. खालून वर येणे नाही, वरून खाली येणे, याला म्हणायचं अवतार. तो रथ आहे, पण तुमच्या आमच्यासाठी, धर्माच्या संस्थापनासाठी, धर्माच्या रक्षणासाठी त्यानं तर ते निर्गुण पद सोडलं आणि निश्चितम असणारं जे पद आहे, अर्थात सगुण साकार जे पद आहे ते पद धारण केलं. सगुण साकार होणं म्हणजे काय? सगुण साकार होणं म्हणजे गर्भवासाला येणं. गर्भवासाला येणं म्हणजे काय? संसारामध्ये येणं, संसाराचा स्वीकार करणं, याला काय म्हणायचं? सगुण साकार होणं. बर, संसाराचा स्वीकार केला की संसाराचे सगळे धर्म लागू होतात. संसारामध्ये येणाऱ्याला संसार नियम लावतो. संसाराचा एकच नियम आहे, दुःख देणं. विठ्ठल. आमचे गुरुवर्य श्री गुरु विठ्ठल बाबा गुले म्हणायचे, जे जे संसारामध्ये आले त्यांना संसाराने फक्त आणि फक्त दुःख दिलं. जीव संसारात आला, जीवाला दुःख दिलं. देव संसारात आला, देवाला दुःख दिलं. संत संसारामध्ये आले, संतांना देखील संसाराने दुःख दिलं. जीवाला काय कमी दुःख आहे का? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सगळे दुःखी. कोणाला सुख आहे? सगळ्यांना दुःख. फक्त दुःखाची कारण भिन्न भिन्न. जीवाच्या दुःखाची कारण कशी आहेत? भिन्न भिन्न. त्याचा स्वीकार करावा लागला. कुठं ज्ञानोबारायांच्या जीवनात सुख आहे सांगा मला? कुठं तुकोबारायांच्या जीवनात सुख आहे? तुकोबारायांनी तर या लोकांवरती किती उपकार केले. दुष्काळ पडला, अन्नधान्याची कोठार रीती करून दिली. इंद्रायणीमध्ये आपल्या सगळ्या लोकांच्या कर्जाच्या वह्या बुडवल्या. पहिली कर्जमाफी आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी केली. सरसकट 2 लाख नाही, 1.5 लाख नाही, आधार लिंक करणं नाही, रांगेमध्ये उभा राहणं, काही नाही. घेतल्या वह्या नदीत बुडवून टाकल्या. पहिली कर्जमाफी कोणी केली? आता मग भीक कोण गाली, आता मग भीक कोण गाली, आता मग भीक कोण गाली, आता मग भीक कोण गाली. जार सगळं विस्कटलं. तेव्हापासून राजकारण कधी फिरतं? रात्रीच. उभा राहिलेल्या उमेदवारानं त्यासाठी मतदानाच्या आदल्या दिवशी झोपायचं नसतं. आता आमच्या भागात त्या असा धुमाकूळ चाललाय खासदारकीचा, बोलायचं का? कुठं कीर्तनाला गेलो ना, लोक म्हणतात कुणाचं वजन आहे, कुणाचं तुतारीचं वजन आहे का गाड्याचं? अरे काय मातीत घालायचं, आम्हाला दुसरे प्रश्न विचार ना. चल जाऊ द्या. राजकारण फिरलं. अयोध्येमध्ये सगळा हाकार झाला. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. 14 वर्षाचा वनवास. माता सीता, लक्ष्मण भैया वनवासाला गेले. 14 वर्षाचा वनवास भोगत 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 वर्ष निघून गेली. काही दिवस राहिले, काही दिवस. आता परत जायचं, अयोध्ये नगरीमध्ये प्रवेश करायचा, राज्याभिषेक करून घ्यायचा, राजा व्हायचं. मनामध्ये विचार तर आला असेल ना.
आला असेल ना विचार, पद गेलं म्हणून काय झालं, पुढच्या वेळेस आपण जोरदार तयारी करू. अगदी काही दिवस राहिलेत, काही महिने राहिलेत, माता सीतेला रावणानं पळवून नेलं. किती मोठा अपमान. अखिल ब्रह्मांडाचा नायक, ज्याच्या सत्तेने या सगळ्या गोष्टी हलतात, वृक्षाची पान हले त्याची सत्ता, राहिली हंता केव्हा काय सूर्यासी चालणे तुझ्या बळी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. कितीतरी प्रमाण आहे देवाच्या सामर्थ्य शक्तीची, तरी देखील देव काही करू शकला नाही. अपमान करावा हो, शुल्लक असणाऱ्या माणसाने अपमान करावा, ज्ञानोबांनी अपमान करावा, कल्याण आहे त्याच्यामध्ये. तुकोबारांनी अपमान करावा, कल्याण आहे. आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने, ज्ञानाने ज्येष्ठ श्रेष्ठ असणाऱ्या व्यक्तीने आपला अपमान केला ना, आपलं त्याच्यामध्ये भलं असतं, कल्याण असतं. अवश्य करावा. कोण हा कुठला रावण, कुशाल माझी बायको पळून गेली, अतिव दुःख झालं. मग मारुतीराय सुग्रीवाची भेट झाली, राम रावणाचं युद्ध झालं, माता रावणाला मारलं, माता सीतेला घेऊन प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आले. आता तरी सुखाचे दिवस जावेत ना, काही नाही. 5-6 महिने कसे तरी गेले. गावातल्या नगरीतील एका व्यक्तीनं माता सीतेच्या चरित्रावर संशय घेतला. गर्भवती माता सीतेचा परत त्याग करावा लागला. आहे का दुःख सुख? बोला की. सगळं काय देवाच्या जीवनात दुःख आहे. कृष्णाचं चरित्र बघा. बर चला जाऊ द्या, आम्ही म्हणतो प्रभू रामचंद्रांचं जीवन हे मर्यादा पुरुषोत्तम होते. ती एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, बोलीला वाल्मिक तैसीची करणं काही नियमावली होती. कृष्णाचं चरित्र स्वतंत्र आहे, काही नाही, मनाला वाटेल तो तसा करतोय. तरी देखील जन्माला येताना, अवताराला येताना त्याला दुःख भोगावं लागलं. आता मला सांगा, आपल्याला वाटतं का आपला जन्म तुरुंगात व्हावा? बोला, वाटतं का? कृष्णाला कुठे यावं लागलं? तुरुंगामध्ये यावं लागलं. आयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला कुठं? तुरुंगात. तुरुंगातलं प्रमाण आहे हे. बर चला, आपण जन्माला आलो, सगळ्यांना आनंद होतो, सगळ्यांना आनंद होतो. सगळ्यात जास्त आनंद आपल्या आईला होतो. वा, मला आईपण दिलं या लेकराने, मला आईपण दिलं, आनंद होतो. तिला वाटतं आपल्या लेकराचे लाड पुरवावे, सुंदर कपडे घ्यावी, अलंकार घ्यावेत, अनेक प्रकारचं त्याला जेवण घालावं, असं तिच्या मनामध्ये विचार येतो. पण बाहेर जाता येत नाही, फिरता येत नाही, काय करावं, काय करावं. मग आईच्या जागेवरती आई सारखी प्रेम करणारी आपल्या जीवनामध्ये दुसरी व्यक्ती म्हणजे आपली मावशी. मराठी भाषेत म्हणे, माय मरो मावशी उरो. मग मावशी लाड पुरवण्यासाठी येते. रिकाम्या हाताने येतं का? नाही येत. अलंकार घेऊन येते, कानातलं, पायातलं, गळ्यातलं, कपडे घेऊन येते, आंगडं गोंगडं टकूच येते का नाही घेऊन? येते का नाही? खेळण्या घेऊन येते, बाहुली घेऊन येते, गाडी घेऊन येते, मोबाईल घेऊन येते. चल छया छया म्हणणारा का होईना, पण लाड पुरवते का नाही? खायला घेऊन येते, साजूक तूप, गरा, खारी, खोबरं वगैरे वगैरे. बाळ खात का? बाळ खात नाही. आईनं खाल्लं की बाळाला आपोआप मिळते. कृष्णाला देखील कृष्णाची मावशी भेटायला आंगड घोंगड घेऊन नाही आली, कापड नाही घेऊन आली, अलंकार नाही घेऊन, खायला नाही प्यायला घेऊन आली. काय? विष. म्हणून मी नेहमी म्हणतो, आपलं चांगले, आपल्याला मामा चांगला मिळाला, मावशी चांगली मिळाली. देवाला मामा चांगला मिळाला नाही, मावशी तर अजिबात चांगली मिळाली नाही. आहे का देवाच्या जीवनात सुख दुःख? म्हणून उच्च स्थितीतून परमात्मा नीच स्थितीत येतो, म्हणजे अवताराला येतो. पण कशासाठी? धर्मरक्षावया अवतार असा एखाद्या अवताराची आम्हाला माहिती द्या, त्या अवताराची आपण माहिती पाहू. पण त्या आधी एकदा प्रेमाने पांडुरंगाचं भजन करू. विठोबा Bye.
अधर्म वाढला, धर्माचा नाश होऊ लागला, साधू संतांना त्रास होऊ लागला. या पृथ्वी मातेच्या डोक्यावरती ओझ होत. बिल्डिंग बांधल्यानंतर पृथ्वी मातेला ओझ होत नाही, पण पाप वाढलं. मंदिराच्या ग्रामस्थांना अशी विनंती आहे की माऊलीचं वजन जे विटे झाल्याशिवाय पाळणा म्हणू नका. म्हणून पृथ्वी मातेला ओझ हे पापाचं होत असत. आणि अलीकडच्या काळामध्ये काय झालं, पापाची संख्या वाढली बर का. पुढं थोडं पुढं सगळं तर बरं होईल. आपल्याला 15 मिनिटं यांची राहण्याची ठिकाणं बदलली, पापाची पुण्याची बर का. सत्ययुगामध्ये पाप सत्ययुगात राहतो, पुण्याचा विषय नव्हता. सत्ययुग संपलं, मग त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये एका पृथ्वी तलावरती पाप आणि पुण्य राहायला लागलं. पुण्य अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या रूपानं राहायला लागलं आणि पाप रावणाच्या रूपानं लंकेमध्ये राहायला लागलं. त्रेतायुग संपलं, परत द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये पाप पुण्य एका कुटुंबात राहायला लागलं. धर्मराजाच्या रूपानं पुण्य, दुर्योधनाच्या रूपानं पाप कुठं राहायला लागले, एका कुटुंबामध्ये. आणि या कलियुगामध्ये पाप आणि पुण्य एका देहात राहायला लागले. याच देहात पाप आहे, याच देहात पुण्य. आता आम्ही 2 तास तुमच्या समोर उभा राहतोय, पुण्य. 22 तास काय करतोय काय तुम्हाला माहिती? पाप करतोय का पुण्य करतोय काय तुम्हाला माहितीये का? नाही काय माहिती. पाप आणि पुण्य या देहात राहायला लागले. त्या काळामध्ये देखील पाप वाढलं गेलं रावणाच्या रूपाने. पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीसी झाले ओझे त्यांचे. आता ही कृष्ण जन्मातली 2 प्रमाणे घेतो ओढून, कारण का राम जन्मामध्ये ही प्रमाण नाही, पण ही प्रमाणे घेतली की मग संगतीला. पृथ्वी मातेला ओझ झालं, रडायला लागली. वत्स रूपी पृथ्वी ब्रह्म या पासी जा, नेत्री वाहे तोय सांगत असे. काय सांगते? बुडविला धर्म अधर्म झाला फार, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसविना भार मज आता, सोसविना भार मज आता. ब्रह्मदेव सगळेजण क्षीरसागरात मध्ये गेले, सगळे गोष्टीच्या हकीकत सांगितली. पाप वाढलेले, अधर्माचा नाश व्हायला लागलेला आहे. रावण रूपी राक्षसांनी सगळ्या देवतांना बंदी खाण्यामध्ये कोंडलेला आहे. देवानं सांगितलं मी अवताराला येईल अयोध्ये नगरीमध्ये दशरथ राजाच्या पोटी. कसं येणार? पुत्रयोगाचा विषय नाही त्यांच्या कुंडलीमध्ये, पण संतांचा आशीर्वाद मिळाला की सगळ्या प्रारब्धाच्या गोष्टी बदलून जातात. एवढी ताकद संतच्या दर्शनामध्ये आहे. एक दिवस वशिष्ठ मुनी अयोध्ये नगरीमध्ये आले. दशरथ राजानं स्वागत केलं. चेहरा पडलेला होता, साधू संतांना सांगावं लागत नाही, तरी देखील एक औपचारिकता म्हणून वशिष्ठ मुनींनी दशरथ राजाला विचारलं, राजन नाराज दिसताय, चिंताग्रस्त आहात, काय कारण? दशरथ राजा म्हणतात, अयोध्ये सारखी सुजलाम सुफलाम नगरी आहे. या नगरीला विद्वान पराक्रमी असा सुमंत मंत्री भेटलेला आहे, पंतप्रधान भेटलेला आहे. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी सारख्या पट्ट राण्या आहेत.
या अयोध्ये नगरीमध्ये दुष्काळ नाही, भ्रष्टाचार नाही, लबाडी नाही, चोरी नाही, हार नावाची गोष्ट नाही. सैन्य दल, पायदळ, घोडदळ सगळं मुबलक आहे. संपत्तीनं युक्त असणारी ही नगरी आहे. तरी देखील मी नाराज आहे. का नाराज आहे? पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. सगळं आहे, पोटी संतान नाही. आता काय करावं? वशिष्ठ मुनींनी प्रारब्ध बदलायचं ठरवलं आणि पुत्र कामेष्टी यज्ञाचं आयोजन केलं. पुत्र कामेष्टी यज्ञाचं आयोजन झालं. पुत्र कामेष्टी यज्ञ संपन्न झाला. आता तो सगळा भाग मारुतीरायाच्या जन्माच्या वेळी सांगता येतो बरं का. आणि मग संपन्न झाला. यज्ञाची फलश्रुती मिळाली. अग्निदेव प्रसाद घेऊन आले. 3 प्रसाद 3 राण्यांसाठी आणले. एक प्रसाद कौशल्येला दिला, दुसरा प्रसाद सुमित्रेला दिला, तिसरा प्रसाद कैकेयीला दिला. आणि प्रसाद घेतल्यानंतर लगेच खायचा असतो. विलंब करिता विघ्न ओढवेल. ऐका नाही, प्रसादामध्ये खूप ताकद आहे. आता प्रसाद केला असेल, प्रसादामध्ये काय ताकद आहे? प्रसादामध्ये सर्व दुःखांची निवृत्ती होती. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. म्हणून प्रसाद पात्रावरती कधीही उष्टा ठेवायचा नाही. आपण ठेवतो, दुर्दैव आहे. आता काय सांगावं? चला, आता ती कैकेयी बसती नटापटा करीत. तिला ब्युटी पार्लरची लय हाऊस झाला वेळ. आता काय करावं? तेवढ्यात एक घार आली. पिंड घारीने झडपिला. गेली घेऊन. ती प्रसाद घेऊन घार गेली. राहिली, एकटीच राहिली, रिकाम्या हाताने राहिली. नाराज झाली, रडायला लागली. माझ्या हातातला प्रसाद घारीनं पळून नेला. मग काय केलं? कौशल्या सुमित्रा म्हणली, अगं त्यात काय एवढं? माझ्या प्रसादातला अर्धा भाग तुला देते. आणि सुमित्रा म्हणली, माझ्या प्रसादातला अर्धा भाग तुला देते. मग या दोघींना अर्धा अर्धा प्रसाद कैकेयीला दिला. प्रसादाचं सेवन झालं आणि प्रसादाची फलश्रुती म्हणून तिघींना देखील दिवस गेले. ही बातमी पहिल्यांदा वशिष्ठ मुनींना कळाली आपल्या पत्नीद्वारे. आणि मग वशिष्ठ मुनी ही बातमी घेऊन दशरथ राजाला सांगतात. कुळधर्म वशिष्ठ सांगे, कुलगुरु वशिष्ठ सांगे, नृपवरा अस्ति गरोधरा तुझ्या कांता, धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुरवावे. ओ, या तिघींना डोहाळे लागलेले आहेत. कैकेयीला, सुमित्रेला आणि कैकेयीला. ऐका ना, अशी वार्ता ऐकल्यानंतर खूप आनंद झाला. आणि पळत 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 पहिल्यांदा आवडतीच्या महालामध्ये गेला. आवडती म्हणजे कैकेयी. मंचकी बैसली होती ती पापिनी, देखताची नैनी पहुडली, सुंदरपणाचा अभिमान म्हणी, त्यावर गर्भनी नामा म्हणे. ओ, सुंदरपणाचा अभिमान घेऊन बसलेली ती कैकेयी होती. आणि कैकेयीला विचारलं, तुला कशाचे डोळाले लागलेले आहेत? कैकेयी म्हणते, एरी म्हणे ऐसे वाटत से जीवा, एरी म्हणे ऐसे वाटत
नाही कौशल्येसी भान नाही कौशल्येसी भान तिकडे गर्वी आले नारायण गर्वी आले नारायण प्रभू रामचंद्र भगवान की प्रभू रामचंद्र भगवान की प्रभू रामचंद्र भगवान की दत्तदत्ता